श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. घराजवळ ही 5 रोपे कधीही लावू नका. ही 5 रोपे जर तुम्ही घराच्या जवळ लावली किंवा अवतीभोवती जर लावली तर धनाचा नाश हा निश्चित होणारच. 1 नंबर, पिंपळाचे झाड. घराच्या बाजूला पिंपळाचे झाड कधीही लावू नये. घराजवळ पिंपळाचे झाड मोठे जर असेल तर घरात धनाची हानीही होते. गुलाबाचे काटेरी रोप तुमचे आयुष्यसुद्धा काटेरी करेल. 3 कडीपत्त्याचे रोप, हे दरिद्री नष्ट करते. वनस्पतीशास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात ती आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या बाधांच्या समस्यांना दूर करतात. धनप्राप्तीसाठी देखील आपली बरीच अशी मदत करतात. झाडे रोपांमध्ये बऱ्याच दिव्य शक्तींचा वास असतो. श्रीहरी विष्णूंचा सुद्धा या वृक्षांमध्ये झाडांमध्ये वास असतो. विशेष करून पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो. त्याचसोबतच स्वामी भक्तांनो, अशी काही उपयुक्त रोपे आहेत जर ती तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात लावली तर तुमच्या जीवनातील गरिबी, आर्थिक तंगी, नजरदोष, बाधा, वाईट पीडा, आजार अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तात्काळ नष्ट करण्यास त्यांची मदत होईल. त्याचप्रमाणे आपल्या घरात सकारात्मकता येऊन मनुष्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती निश्चित करू लागतो आणि माता लक्ष्मी देवीसुद्धा आपल्या घरात सदैव वास करते. तर अशी ही रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावी. ज्या दिवसापासून तुम्ही ही रोपे तुमच्या घरामध्ये लावाल त्या दिवसापासूनच तुमच्या घरामध्ये धनाची बरकत व्हायला सुरुवात होईल. जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने या रोपांना आपल्या घरामध्ये लावले किंवा अंगणामध्ये लावले तर अतिशय विक्रम, धनवान आणि सुख समृद्धीने मालामाल तो व्यक्ती निश्चितच होईल. तसेच स्वामी भक्तांनो, अनेकजण आपल्या आवडीप्रमाणे विविध रोपे लावतात, परंतु वनस्पतीशास्त्रानुसार काही उपयुक्त रोपांचा समावेश केल्यास अधिक लाभ आपल्याला होतो. त्याचबरोबर घर प्रसन्न व्हावे यासाठी बहुतेक जण आपल्या घरामध्ये तुळशी, मनी प्लॅन्ट, बेल इत्यादी रोपे देखील लावतात. या उलट काही रोपे अशीही आहेत जी घरात किंवा घराच्या अंगणात लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार अशा रोपांमुळे अनेक दुर्घटना घडून येतात. चला तर आपण जाणून घेऊया की ती 3 रोपे जी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरात अवश्य लावावीत आणि कोणती अशी 5 प्रकारची रोपे आहेत जी घरामध्ये किंवा घराच्या अंगणात अजिबात लावू नयेत आणि लावली असतील तर मुळासकट ती रोपे तेथून काढून टाकावीत. प्रथम आपण जाणून घेऊया 3 जी रोपे आहेत जी तुमच्या अंगणामध्ये तुम्ही लावू शकता. 1 शिवलिंग रोप. प्राचीन ग्रंथानुसार शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान शिवशंकरांचे स्वरूप आहे. शिवलिंगाच्या बीजाची आकृती असते ती शिवलिंगासारखी असते, त्यामुळे या रोपाला शिवलिंगाचे नाव दिलेले आहे. ज्या घरामध्ये शिवलिंगाचे रोप असते त्या व्यक्तीवरती आणि त्याच्या कुटुंबियांवरती भगवान शिवशंकरांची कृपा राहते आणि संपूर्ण घरकुटुंब सुख समृद्धी आनंदाने भरून जाते. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, हे रोप ज्या घरात किंवा घराच्या अंगणात लावलेले असते किंवा घराच्या आजूबाजूला आढळते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी, ऐश्वर, वैभव निश्चित नांदते. कारण या रोपाचे संरक्षण स्वयं शिवशंकरांचे गण करतात आणि ज्या घरामध्ये हे रोप आढळते तिथे भगवान शिवशंकर स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला, दारिद्र्यतेला, सर्व दूषित समस्यांना, बाधांना, पीडांना पूर्णपणे नष्ट करतात आणि जे काही दोष तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर लागलेले असतात ते सुद्धा तात्काळ नष्ट होतात. 2 मधुमालती रोप. मधुमालती रोपाचा जो सुगंध असतो त्या सुगंधापासून कोणी वाचू शकत नाही. मधुमालतीच्या फुलांची माळ स्वयं देवी महालक्ष्मी माता धारण करते.
तसेच सर्व देवी देवतांनाही मधुमालतीचे फुलांची माळ धारण करण्यास खूप प्रसन्न वाटते. मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव वास करते. तसेच हे रोप तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात लावल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येते आणि त्या व्यक्तीचे गरिबी बदलून त्याचे नशीब पालटते. आर्थिक समस्या दूर होतात आणि त्याच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी निर्माण होते. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या घरातील सदस्यांना माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होऊन त्या ज्या काही नजरबाधा किंवा वाईट पीडा त्यांच्या घरावरती आहेत त्याही दूर होतात. त्याचबरोबर कढीपत्त्याचे रोप देखील तुम्ही कुठेही अगदी सहजपणे लावू शकता आणि ते आपल्याला सहजपणे उपलब्धही होते. या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या रोपाच्या पानांचा सुगंध शनी, राहू आणि केतू यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या रोपाला लावल्याने हे तिन्ही ग्रह प्रसन्न राहतात आणि आपल्या कुंडलीतील ग्रहांची जी दिशा आहे ती सुधारण्यास मदत होते. 4. कण्हेरीचे रोप. वनस्पतीशास्त्रानुसार कण्हेरी रोप हे पवित्र पुष्परोप मानले जाते. हे रोप अतिशय लाभदायी असते. स्वामी भक्तांनो, प्राचीन काळामध्ये कण्हेरी रोपाला सोन्या इतकाच मान देण्यात आला होता. जर एखाद्या व्यक्तीने कण्हेरीच्या फुलांची माळ भगवान श्री गणेशांना अर्पण केली तर त्या व्यक्तीची गरिबी आणि मागील जन्मांचे दोष सर्व समाप्त होतात. सोबतच कण्हेरीचे रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावले तर स्वयं भगवान शिवशंकरांना आमंत्रण दिले असे मानले जाते, कारण या रोपाला सुद्धा भगवान शिवशंकरांचे स्वरूप मानले जाते. या रोपामध्ये सर्व देवी देवतांची सर्व समावेशक अशी शक्ती समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे कण्हेरी रोप घरी लावल्याने स्वयं श्री गणेश त्या व्यक्तीच्या घरातल्या गरिबीला नष्ट करतात. जिथे कण्हेरीचे रोप लावले जाते तेथे धनसंपत्तीला स्वयं खेचले जाते, अट्रॅक्ट केले जाते आणि सोन्या चांदीसारखा पैसा त्यांच्या घरात येऊन त्यांच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते. तसेच तुमच्या घरात सुखसमृद्धीची धनसंपत्तीची सुद्धा वाढ होते. तर स्वामी भक्तांनो, ती काही रोपे जी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये आवर्जून लावू शकता. त्याचबरोबर आपण जाणून घेऊया कोणती अशी 5 रोपे आहेत जी आपल्याला चुकूनसुद्धा आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूलाही लावायची नाहीत आणि शास्त्रामध्ये या रोपांना लावण्यास कडक निर्बंध किंवा बंधने घालण्यात आली आहे. 1. मंदार रोप. अनेकांच्या घरात मंदार हे रोप लावलेले आढळते, परंतु हे रोप घरामध्ये लावू नये. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या रोपांपासून दुधासारखा सफेद पदार्थ निघतो अशी रोपे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये वास केल्यामुळे तेथे लक्ष्मी माता कधीही वास करत नाही. 2. खजूर रोप. काही लोक घराच्या सजावटीच्या रूपाने खजुरासारख्या रोपांना लावतात. खजुराच्या रोपांना कधीही आपल्या घराच्या आसपास लावता कामा नये. खजुराचे रोप लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी होऊ लागते. सोबतच आपल्या घरातील सदस्यांची प्रगती आणि उन्नती खंडित होते. 3. पिंपळ रोप. बरेचसे लोक पिंपळाचे रोप लावत नाही, पण कित्येक वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या परिसरात किंवा आपल्या घराला लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप उगवून येते आणि काही लोक पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहू देतात. परंतु स्वामी भक्तांनो, हे योग्य नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे आपल्या घराच्या अंगणात चुकूनसुद्धा लावू नये. हे रोप लावल्याने आपल्या जीवनामध्ये धनाची हानी होऊ लागते. त्याचबरोबर जर तुमच्या घरी असे पिंपळाचे रोप उगवून आले असेल तर त्या रोपाची पूजा प्रार्थना करून प्रेमभावाने त्या रोपाला काढून क्षमायाचना करून
कोणत्याही मंदिराच्या पवित्र परिसरात घेऊन जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ह्या झाडाचे रोपण करू शकता. 4. काटेरी रोपे. काटेरी रोपे. ज्या रोपांच्या फांद्यांना काटे असतात ती काटेरी रोपेसुद्धा तुम्ही चुकूनसुद्धा तुमच्या घराच्या परिसरात लावू नये, कारण अशी रोपे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, गरिबी आणि दारिद्र्यता निर्माण करतात. मात्र तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छिता तर या रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही घराच्या छतावर कुंडीत लावावे. असे केल्याने तुम्हाला त्याचे चांगले शुभफळ निश्चित मिळेल. तसेच नागफणी किंवा अन्य काटेरी रोपे देखील तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या अंगणात लावू नये. त्याचबरोबर बरेच लोक आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नागफणीचे रोप लावतात. मात्र शास्त्रानुसार घरामध्ये अशी काटेरी रोपे लावणे सक्त मनाई आहे. अशी रोपे लावल्याने आपल्या घरामध्ये भांडणे, क्लेश निर्माण होतात, वादविवाद तयार होतात. तसेच अनेक लोक बाभुळीचे रोपे देखील आपल्या घराच्या अंगणात किंवा आजूबाजूला लावतात. मात्र बाभूळ रोपही एक काटेरी वृक्ष आहे किंवा झाड आहे, म्हणून हे रोप किंवा हे झाड घरात ठेवणे किंवा आजूबाजूला लावणे टाळावे आणि या रोपामुळे घरात वाद विवाद, भांडणे निर्माण होतात. 5. चिंचेचे रोप. चिंचेचे रोप. वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप किंवा चिंचेचा वृक्ष झाड घराच्या किंवा गार्डनमध्ये कधीही लावू नये. घराच्या आजूबाजूच्या अंगणात परिसरात कधीही लावू नये. आजूबाजूस हे रोप असणे सुद्धा अशुभ मानले गेले आहे. वनस्पतीशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घराच्या आसपास किंवा अंगणात चिंचेचे रोप अगदी जवळ असते तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या अडचणी येऊ लागतात. आपल्या घरातील सदस्यांना अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अनेक लोक आपल्या घराच्या परिसरात बोराची रोपे देखील लावतात, कारण बोर खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात. परंतु घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्यात सतत अनेक अडथळे निर्माण होतात, कारण बोराच्या रोपांना सुद्धा काटे असतात आणि अशी काटेरी रोपे सुद्धा आपण आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात कधीही लावू नये. तर ही खूप छान आणि छोटीशी अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.